राजेंद्रजी गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल नगरसेवक साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं अशी विनंती राहणार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू खेळला गेलाय समोरच्या बाजूला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. सुशांत गायकवाड याच्या बॅटमधून पहिला चौकार आला आणि त्यानंतर आक्रमक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. शॉट फायनल निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी एक सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी आता डू ऑर डाय अशा प्रकारची परिस्थिती आहे. आर्या 11 नाशिक आणि आरोही शिवांश 11. दोन्ही टीम अतिशय पॉवरफुल निश्चित प्रमाणे आहेत, परंतु झालेल्या थोड्या थोड्या चुका आणि या चुकांचं प्रायश्चित्त आता भोगण्याची वेळ निर्माण झालेली आहे. भव्य मैदानाच्या आतमध्ये काय करामत होणार. 5 धावा तर धावपालकर्ते आहेत. भूषण यावेळेस अगदी आपण पाहतोय भूषण याच्यावरती आक्रमण आहे. चेंडू सी मार्चच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. कॅमेरामनचं खरंच कौतुक करावं लागेल. कधी कधी क्षेत्ररक्षकाला चेंडू कळत नाहीये की चेंडू कुठे आलाय, परंतु कॅमेरामनची नजर अगदी आपण म्हणायला लागेल ना, खरंच हॅट्स ऑफ आहे. सगळे कॅमेरामन 7 लाईव्हची जी टीम आहे बॉलवरती खूप चांगलं फोकस. 9 धावा. यावेळेस खुलबट टप्प्याचा चेंडू अगदी आपण पाहतोय खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे कोणीच नाहीये. अजून एक चौकार आलाय. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक दुहेरी अंकात 13 वरती धापलक आपल्याला पाहायला मिळाला. सुहास याच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय 2 चौकार लागोपाठचे येताना आपल्याला पाहायला मिळाले. आरोही शिवांश 11 पाहिजे आहे या इनिंगमध्ये कमीत कमी किती मोठी धावसंख्या उभारणार आहे. कमीत कमी जास्तीत जास्त जे विचार केला तर आपण किती अंदाज लावू शकतो. मग 6 ओव्हरला आम्ही 100 पाहायची इच्छा आहे, आमची 120 पाहायची इच्छा आहे, पण कमीत कमी किती. फुल टॉस आणि ओहो एफर्ट जबरदस्त. दत्ता निर्मळला आपण पाहिलंय. मित्रांनो हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दत्ता निर्मळचं या दरम्यान आपण पाहिले. जीवनदान मिळालंय. सुहास खुळे याला शक्काची होईल या ठिकाणी समाप्ती. षटक क्रमांक 1 संपलं. धापलक 14. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. दरम्यानच्या काळामध्ये अगदी आपण पाहतोय बाबुल उद्योग समूह अंदरसूल अध्यक्ष विनोद शेठ बागुल आणि मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे रविदादा गायकवाड, एकनाथ मामा कवाडे पाटील खास अंदरसूलवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. या सगळ्या मान्यवरांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहरच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. खूप सारा मित्रपरिवार मान्यवर वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की असे कितीतरी व्यक्ती जे साई भक्त आहेत. क्रिकेटची आवड आहे, पण कुठेतरी कानावरती आवाज येतोय, कुठेतरी लख्ख प्रकाश दूरवरून दिसतोय. मग कुठे लख्ख प्रकाश पडला गेला, कुठून कसला तरी आवाज येतोय.
या आवाजाच्या दिशेने म्हणा किंवा त्या प्रकाश झोताच्या माध्यमातून म्हणा इथपर्यंत काय प्रेक्षक वर्ग येतो. मग कोणीतरी मुंबईहून आला असेल, कोणीतरी पुण्याहून आला असेल, कोणीतरी इतर भागातून मात्र प्रेक्षक वर्ग उपस्थित झाले असेल. क्रिकेटची आवड आहे. या सगळ्या साई भक्तांचं आणि क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या मित्र परिवाराचं मनापासून स्वागत आहे. इथं अगदी आपण पाहतोय उजेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धाबरकाती धावसंख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी व्हाईट बॉलच्या रूपाने 15 धावा आहेत, 15 रन. यावेळेस मात्र चेंडू खेळलाय लॉंगलला सीमा रेषेच्या बाहेर. वाघांची धार फोडलाय पहाड. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने दापरकर धावसंख्या 21 आहे. सुहास कुळे जर अर्धशतक पूर्ण करत असेल तर त्यासाठी 2100चं प्राइज आहे. संघमालक विजयजी गोडसे आणि त्याचबरोबर अंबाऊ जाधव यांच्या माध्यमातून. रेवाचा प्रयत्न होता, बॅटमध्ये चेंडू येऊ शकत नाहीये. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळालाय. एस्टरना अगदी चिटकून उभा असणारा यष्टिरक्षक हेमंत, त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. हेमंत मोरे पिंपळगाव बसवान या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू हेमंत. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची खूप मिळाली, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला चेंडू खाली. झालाय राजू पाटे त्या ठिकाणी होता. झालाय सुरेख असा झेल आणि संपलाय सुहास कुळेचा खेळ. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. न्यू बॅटर आता सुहास कुळे याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल गौरव शिंदे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की सुशांत गायकवाड जसा चेंडू अगदी सुहास नाही खेळत, सुशांत गायकवाड थोडासा त्याच्यावरती नाराज झाले की बाई रन आ रहे थे ना, रुकना चाहिए था. एकदा सेट झाला फलंदाज अगदी आपण पाहतो की तो कुठेतरी बाद झाला की मग नॉन ट्रॅकला जो खेळाडू असतो तो मात्र अगदी आपण पाहतोय की सातत्याने थोडासा स्ट्रायकर फलंदाज होती नाराज असतील आपल्याला पाहायला मिळतो. सेट झालेले फलंदाज हे सगळ्यात महत्त्वाचे. खूप चांगला चेंडू गौरव शिंदेसाठी. किरण कुळे संघाचा संघनायक आहे. ओल्ड इज गोल्ड आहे. अनुभव खूप सारा आहेत. अनुभवाच्या जोरावरती या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो किरण कुळे संघाचे संघनायक RA11 नाशिक. यावेळेस क्षेत्ररक्षक स्वप्नील कांबळे खूप दूरवरती होता. आज सुनेक चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला आहे. 21 धावा आहेत षटक क्रमांक दुसरा चालू असताना. यावेळेस गौरवच्या बॅटमधून गौरवशाली फटका आलाय. सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दुसरं षटक संपलं जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकरते धावसंख्या जी आहे ती असेल 1-27 धावा. आरोही शिवांश 11. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. धाबरकाती धावसंख्या 27 2 षटकांच्या समाप्तीमध्ये अगदी आपल्याला पाहिले मिळालेले आहे. पण आत्ता आपल्याला पाहिजे की इथून पुढची कामगिरी कशा प्रकारे होणार आहे. सुशांत गायकवाड बऱ्याच वेळ शांत आहे.
3 चेंडू खेळलाय, 5 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात. गौरव शिंदे षटकाराने खातं खोलताना आपण त्याला पाहिलं. पहिले दोन्ही चेंडू बॅटवरती नव्हते, पण त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार खेळत आपली आक्रमकता दाखवून दिली गौरव शिंदेने. भूषण पाटील तयार. यावेळेचा फुलटॉस होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. नो बॉल. हा गेला नो Thank you, बॉल. thank you. साईद वर्का बीमर आहे की नाही चेक केलं जाईल. आणि निर्णय आलाय नो बॉल. हा गेला नो बॉल. साईद वर्का सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. 29 वरती धावफलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा धावफलक पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा त्याच्यावरती वाचला गेलेला सुशांत. आणि आता गौरव शिंदे राहील इथे स्ट्राईकला. फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूवरती करामत काय करतोय ते आपल्याला पाहायचंय. आर्या 11 नाशिक वर्सेस मॅच आहे आरोही शिवांश 11. दोघांच्या टीमची नावाची अगदी आपण पाहिली. AR यांनी सुरू होती. एक आर्या आहे आणि एक आरोही शिवांश 11 आहे. यावेळेस विकेट केलाय गौरव शिंदेच्या बॅटमधून. अगोदरच्या षटकात जिथं थांबला पुढच्या षटकात तिथं सुरू झालाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावप्रकार धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणीच आहे. 35 वरती धावफलक एकाड्याच्या मोबदल्यात. कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक पूर्ण केलं तर संघमालक विजयजी गोडसे आणि त्याबरोबर रामभाऊ जाधव साहेबांच्या वतीने 2100चं प्राइज. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होती. पस्तीस धावा आहेत. वेगा चेंडू निश्चित प्रमाणात टाकला जातोय. वाईट बॉल चेंडू खराब. आणि गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांकडून वाईट बॉलची एक रन. रिव्ह्यू एक गेलेला आहे. रिव्ह्यू लॉस आहे, त्याच्यामुळे आता रिव्ह्यू मिळणार नाही. कारण एक ऑलरेडी भूषण पाटीलच्या या षटकात पहिल्या चेंडूवरती जो नो बॉल आला त्याच्या वेळेस अगदी आपण पहिलं रिव्ह्यू घेतला होता. आणि आता या षटकात वाईटसाठी परत एकदा रिव्ह्यू घेतलाय, पण रिव्ह्यू लॉस आहे. वाईट बॉल आहे. धाबरका धाबसके 36. परत एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं ना आपल्याला पाहायला मध्ये. एक धावील एका धावसंख्येने धाबलक 37 एक गड्याच्या मोबदल्यात. एक बाद 37. यावेळेस उंची खूप मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होता परंतु नकार दिला गेला. एक सिंगल एका सिंगलच्या रूपाने धावफलक वाढला जाईल. धावप्रकार धावसंख्या असेल ती आता 38 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2.3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच निश्चितप्रमाणे कशा प्रकारे केले जाईल हे महत्त्वाचं आहे. नावांबद्दल आपण चर्चा करतो. दोघांच्या नावाची सुरुवात AR यांनी सुरू होती. आर्या आणि आरोही शिवांश 11. यावेळेस बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले भूषण पाटीलच्या गोलंदाजीवरती. भूषण तयार आहे. सुशांत गायकवाडसाठी मारा करेल. यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगोदरच अगदी आपण पाहतोय की सुशांत गायकवाड ठरवून होता की या चेंडूवरती शफल व्हायचं, फाईन लेगला चेंडू खेळायचा. परंतु भूषण पाटील खूप हुशार गोलंदाज ठरलाय.
डॉट बॉल टाकण्यात यश आलं. 39 धावा आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 चालू असताना यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि तोही निर्धाव आला. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हर कंप्लीट. 39 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तीन षटकं संपलीत. 39 धावा 13च्या सरासरीने हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. किरण कुळीन सुद्धा पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले होते. तोच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. युवा शेडी ग्रामस्थ आहे. यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळतंय की म्हटलं जातं की डोळ्यातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं, हृदयात येणारं दुःख कोणीतरी जाणणारं असावं. बिग हिट बिग हिट बिग हिट. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या गौरवच्या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. धावफलकावर धावसंख्या 45 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. गौरव शिंदे जबाबदारी खूप मोठी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. गौरव स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे, मार्गदर्शन आहे, प्रेरणास्थान आहेत काही. हा चेंडू चांगला. ही क्रिकेटची स्पर्धा आमचा युवा शेडी ग्रामस्थ उभा राहत असताना प्रेरणास्थान म्हणून निश्चितप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मार्गदर्शक आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यातून हा युवा शेडी ग्रामस्थ एक सामाजिक संघटना जी उभी राहताना पाहायला मिळाली. आणि गेली 6 पर्व आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा थरार, या क्रिकेटच्या स्पर्धेचा रोमांच निश्चितप्रमाणे पाहतोय. बिग हिट फुल टॉस होता. या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. टॉस होता. मिड विकेटला पाठवला. खूप दूरवरती गेलाय. षटकार खेळला गेलाय. षटकाराच्या रूपाने संघाचा अर्धशतक पूर्ण. 51 धावा. 51 रन. 51 धावा आहेत. करामात काय होणार आहे. क्या बॉल घ्या सर. खूप दूरवरती षटकार जाताना पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला अंधार खूप आहे, त्यामुळे तिथं चेंडू दिसणं थोडीशी अडचण आहे. इथे कोणी असेल तर पहा. आहे का. आला. पलीकडच्या बाजूला काही मित्रपरिवार आहेत, त्यांना मनापासून धन्यवाद. युवा शेडी ग्रामस्थ आमच्या सामाजिक संघटना शेडी शहरच्या वतीने आपलं मनापासून कौतुक आहे. खूप दूरवरती गेलेले चेंडू अगदी मैदानाच्या आतमध्ये आणून देत आहेत. आपलं मनापासून कौतुक. 51 धावा आहेत. 14 षटक चालू असताना गोलंदाज तयार किरण कुळे. यावेळेस खूप चांगला प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण झाले खराब. चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. राजू पाटेचा प्रयत्न सुरुवातीला पाहायला मिळाला. खूप दूरवरती होता. त्यानंतर गलितला क्षेत्ररक्षक आला, तोही दूर होता. आणि त्याच गोष्टीमुळे स्वप्नील कांबळे चेंडू कव्हर करत असताना त्याच्या पायाला चेंडू लागला गेला. थोडासा खाली राहिला, चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि चेंडू सरळ पायाला लागला. सीमारेषेच्या बाहेर गेला. 55 धावा तिकडेच्या मोबाईल्यात. इथे अगदी आपण पाहतोय डावेष्टीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉल.
चेंडू गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. स्कोर वाढलाय. धापरकर धावसंख्या अब तक 56. पहिल्या क्रमांकाला बक्षीस आपण पाहतो जे 2 लाख रुपये आहेत. संघ मालकासाठी रॉयल एनफील्ड बुलेट निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री अहिल्यानगर आणि आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस गौरवच्या बॅट म्हणून परत एकदा आपण पाहतोय चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. गौरव खूप आक्रमक होताना पाहायला मिळालाय. गौरवने आतापर्यंत किरण कोळेचे चेंडू खेळलेत किती? 5. 1 डॉट आला. 2 षटकार 2 चौकार किरण कोळेला इतना पाहायला मिळालेत. किरण कोळे परत येता तयार आहे. 60 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिले परत एकदा लॉंगॉनला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आणि एकाच धावसंख्येचे समाधान मानले. एका धावसंख्येत संघाची धावसंख्या 61. 1 गड्याच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 मिनिटं 52 सेकंद बाकी. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. विशेष म्हणजे आपल्या या स्पर्धेसाठी जर आपण जर पाहिलं द्वितीय क्रमांकासाठी जे बक्षीस आहे तब्बल 1 लाख रुपयाचं. टायमिंग एकदा परत एकदा सांगतो 3 मिनिटं आणि 25 सेकंद तुमचे बाकी आहे. तुम्हाला 1 षटक कंप्लीट करायचं आहे एवढ्या वेळात. द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस 1 लाख रुपयाचे आहे. सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात नगराध्यक्षा शिर्डी नगर परिषद आणि त्याचबरोबर संघ मालकासाठी एक स्प्लेंडर बाईक आहे. अभयराजे शेळके पाटील आदरणीय भैया उपनगराध्यक्ष शिर्डी नगर परिषद यांच्या माध्यमातून खास करून अगदी आपण पाहतोय या ठिकाणी हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 रुपयाचं रोख पारितोषिक भावी नगराध्यक्ष दत्तात्रय उर्फ छोटे बापू गोविंदराव कोते पाटील यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. तर संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक विठ्ठलरावजी पवार चेअरमन सोसायटी यांच्या माध्यमातून ही असणारी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळते. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. सतीश उर्फ नंदुभाऊ गोंदकर पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद आणि संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक कर्जदार भाऊसाहेब सकाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आदरणीय गोपीनाथ बापू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आहे. खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे या आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला. अशी सगळी दानशूर मंडळी या क्रिकेटच्या स्पर्धेला आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी भेट दिलेली आपल्याला जे पाहायला मिळते. ही मॅच पाहायला मजा आहे. राजीव पाटे वर्सेस सुशांत गायकवाड ही मॅच पाहायला मजा आहे. ही ठसन पाहायला मजा आहे. राजीव पाटे वर्सेस सुशांत. फुल टॉस होता मिड विकेटला. आम्ही पाहतोय ठसन. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळणार आहेत अर्धा डझन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धाप्रकारची धावसंख्या 68 धावा. एक बाद 68 धावा आहेत. सुशांत गायकवाडचा पहिला षटकार आलाय. यावेळी सध्या आपण पाहतोय चेंडू खेळला गेला लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. होकार नकार आणि तिथे तिसऱ्या पंचांची मदत. तिसऱ्या पंचांची मदत आहे. पाहूया निर्णय काय येतोय. चेंडू खूप वेगात हातामध्ये आला आणि नॉट आउट.
थोडासा उशीर, सेकंदाचे काही मिली सेकंद म्हणतो ना आपण, तेवढा फरक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. 2 धावा आल्यात आणि 2 धावसंख्येने धापरकरती धावसंख्या 70 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि तुमच्याकडे वेळ बाकी आहे 15 सेकंद. राजू पाटे तयार आहे. यावेळेचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली पोहोचला, बॅटर आउट, बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल तो असेल आता मनोज जायभावे नाना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुशांत गायकवाड इथं बाद होताना पाहायला मिळालाय. मी अगोदरच सांगितलं ही टसन पाहिल्या माझ्या राजू पाटेवरचे सुशांत गायकवाड. ज्या राजू पाटेला सुशांत गायकवाडने एक षटकार खेळला होता त्याच राजू पाटेने सुशांत गायकवाडची विकेट पण मिळाली. समान असणारी मात्र ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बॅटर आता मनोज जायभावे नाना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदर एक सामना आम्ही पाहिला होता, 6 चेंडू 36चा पाठला करत, म्हणजे 9 चेंडू 36 होते, 3 चेंडू डॉट आले होते आणि मग 6 चेंडू 36ची मॅच 2 चेंडू 14 वरती आली होती आणि ती करामत, ती फलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली होती मनोज जायभावे नानाच्या बॅटमधून. यावेळेचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. एक सिंगल आरामात येईल, सिंगलच्या रूपाने धावले 71 धावा. टाइम संपलेला आहे, त्यामुळे पुढच्या षटकात तुम्हाला एक क्षेत्ररक्षक या सर्गाच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. एक चेंडू बाकी आहे 5व्या षटकातला. 71 धावा 2 गड्यांच्या मोबाईलला. आता या 11 नाशिक संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल राजू पाटे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर एक गौरव शिंदे, बिग हिट केलाय, दूरवरती पाठवलाय, गौरव शिंदेच्या बॅटमधून येतोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने 5व्या षटकाची सांगता झाली. टोटल स्कोर असेल आता 77 धावा आहेत, 5 ओव्हर कंप्लीट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक थर्डी या सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे, कारण टाइम संपला होता. ही सूचना आपण अगोदरच केली होती. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी गोलंदाज संतोष असणे. साई इलेव्हन शिर्डीचे खेळाडू आहेत, जुने दांते खेळाडू आहेत, अनुभव खूप सारा आहे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. गौरव शिंदे एका बाजूला आपण पाहिलं तर गौरव शिंदे इथे अर्धशतकाच्या उंबरट्यावरती सुद्धा आहेत. गौरव शिंदेच्या नावात 42 धावा आहेत. मनोज जायभावे स्ट्राईकला आहे. शेवटचे 5 चेंडू या डावातले बाकी, शेवटचे 5 चेंडू. संतोष असणे बिग हिट केलाय, दूरवरती पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे, आउट ऑफ द पार्क, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार.
षटकाराच्या रूपाने धापलक वाढला. धापलकर धावसंख्या 83 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर या ठिकाणी हॉटेल साई मनोजचे ओनर आदरणीय मनोज कोते पाटील ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं योगदान आपल्या या शिवजयंती सोहळ्यासाठी आहे, आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे, शिडी प्रीमियर लीगसाठी. त्यांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून स्वागत आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत या डावातले 4. धाबरकाती धावसंख्या 83 धावा आहेत. परत एकदा बिगिड केलाय. लॉंगॉनला चेंडू पोहोचेल, मिड विकेटला मात्र चेंडू पोहोचेल. सीमारेषेच्या बाहेर आहे. हा लगातार दुसरा षटकार आहे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धापरकर धावसंख्या 89 लॉस ऑफ 2 विकेट. अजून 3 चेंडू यायचे बाकी आहेत. 3 चेंडू यायचे अजूनही बाकी आहेत. धापरकर धावसंख्या 89 आहे. परत एकदा आपण पाहतोय तिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. मनोज जायभावीची विकेट. बॅटर आउट, बॅक टू डग आउट. एक और टपका. गोलंदाज थँक्यू. एक चांगला झेल आपण पाहतो. भूषण पाटील यांनी घेतलेला झेल आहे. मनोज जायभावीची विकेट आली. वैयक्तिक 13 धावा 5 चेंडूमध्ये ज्या बनवल्यात. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. मनोज जायभावी नाना बाद झाले, तर आता नाना बाद तर नवनाथ मैदानाच्या आत. नवनाथ आठवले. जे बॅटर नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. संतोष असण्याने मिळवली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार जरी आले असतील पण मनोज जायभावीची विकेट मिळवली. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळलाय तिथे स्क्वेअर लेगला दूरवरती पाठवलाय. नवनाथ आठवलेच्या बॅटमधून येतो कडकडीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 95 धावा झाल्यात. 95 लॉस ऑफ 3. 1 चेंडू बाकी. यावेळेस अगदी आपण पाहतोय शेवटचा चेंडू तिथे. शेवटच्या चेंडूवरती रनआउटची शिकार. टोटल स्कोर 95 आणि टार्गेट 96 धावसंख्येचं. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. एक डाव या ठिकाणी संपलाय. गौरव शिंदे हॅलो. जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. समरभूमीचे समधी मालक, शतयुद्धाचे मानकरी. रणफंदीची जाता मुची, कोण आम्हा भयभीत करी. रणांगण पुन्हा एकदा पेटलेलं. उंच फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच होईल. पहिला फलंदाज, बिग विकेट, मोठा मासा गळाला. राजू पाटे. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद. गोलंदाज मनोज जायभावे. उजव्याच्या बाहेर चेंडू होता. लॉफ करण्याचा प्रयत्न केला आणि खाली आला चेंडू. खरं तर टायमिंग मिळालं नाही आणि गोलंदाज मनोज जायभावेने पकडला कॅच.
95 धावांचा पाठला करायचा आहे. निश्चित मोठं लक्ष आरोही शिवांश 11 लोणी संघाने ठेवलेलं आहे. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 95 धावा, मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. 96 धावांचं आव्हान समोर आहे आर्या 11 नाशिक संघासमोर. ही मॅच डू ऑर डाय. मनोज ओह रिव्हर्स अटेम्प्ट, वाह काय शॉट, दिमागदार, लफेदार, जन्नाटेदार षटकार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट, काय सुंदर फटका. पहिला बॉल, जो फलंदाज पहिला बॉल फेस करताना रिव्हर्स खेळू शकतो. ओहो परत एकदा उंच, बेछूट, बेधुंद, बेमिसाल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हेमंत मोरे, आऊ साहेब मोबाईल गॅलरी. अहो साई मोबाईल शॉपी. सन्मान्य कृष्णाजी तरकसे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. आओ साई इलेक्ट्रॉनिक्स, कृष्णाजी तरकसे उपस्थित, स्वागत. लेंथ बॉल होता, सरळ बॅटनं चेंडू खेळला, बॅटचा फेस ओपन केला, पिच पर्यंत पोहोचायचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडू येणार आहे. फलकावरती धावा 13, 1-13. आर्या 11 नाशिक. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दत्ता निर्मळ आणि हेमंत मोरे. हेमंत मोरेला पहिल्यांदा संधी आलेली बॅटिंगसाठी. अजूनपर्यंत त्याच्याकडे बॅटिंगची वेळ आली नव्हती. तो आला, पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार टाकले. प्रेक्षकांचे डोळे विस्फारले, डोळे चोळायला लावले प्रेक्षकांना आणि सुरुवात केलेली आहे. जी गरज होती सुरुवातीची, अशाच प्रकारच्या ताबडतोड सुरुवातीची. 6 षटकांमध्ये 96 धावा ओलांडायच्या आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. सन्माननीय विशाल दादा शेळके पाटील, सन्माननीय तुषार दादा शेळके पाटील उपस्थित. उंच आकाशामध्ये चेंडू मात्र निर्मनुष्य जागेमध्ये पडेल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. थ्रो जातोय मात्र 2 धावा. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 फलंदाज दत्ता निर्मळ आणि हेमंत मोरे. 15 धावा. आर्या 11 नाशिक. दुसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. गोलंदाज संतोष मगर. पहिलं षटक अत्यंत सन्मान्य तुषारदादा शेळके पाटील यांना विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये या, मुख्य अतिथी मंचावरती उपस्थित राहा, आपल्याला आग्रहाची विनंती. जाऊया मैदानामध्ये. उंच 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 फटका, फसलेला फटका, वाईडिश मिड ऑफ तिथे खाली आणि अजून एक फलंदाज बाद. दत्ता निर्मळ. दुसरा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. दुसरा फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या षटकामध्ये दुसरा मोठा धक्का. धावांचं प्रेशर असतं बऱ्याच वेळा. मोठा धावफलक ओलांडायचा म्हटल्यानंतर सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. तिथे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. या परिस्थितीमध्ये इथे 17.36 धावांची सरासरी आहे विजयासाठी आणि त्यामुळं मानसिक दृष्ट्या अधिक कणखर व्हावं लागेल फलंदाजांना. ज्यांच्या माध्यमातून षटकारासाठी ट्रान्स आपल्याला प्राप्त झालेली आहे. सन्मान्य विकी मिसर उपस्थित आहेत, स्वागत आहे. आणि त्यांची ट्रान्स आता वाजणार आहे कारण षटकार गेलाय.
फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 6 धावा प्राप्त होतील. षटकार 21. नितीन वरपे आल्या बरोबर षटकार ठोकलेला. हेमंत मोरे, नितीन वरपे 2 असे फलंदाज आहे. दोघांनी षटकाराने खातं खोललेलं आहे. 1986च्या आसपास मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा पॉवर प्ले सुरू झाला वन डे क्रिकेटमध्ये, त्यावेळेस एक फलंदाज होता न्यूझीलंडकडे, मार्क क्रॅडबॅच, षटकार मारून खातं खोलायचं. इयान बोथमला मारला, कपिल देवला मारला, इम्रान खानला मारला, कोणता मोठा गोलंदाज सोडला नाही त्यानं. बाहेरची कड असेल का, असेल का, असेल, आणि फलंदाज बाद. धक्का 3रा. 3 बाद 21. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आणि एका पाठोपाठ एक मोहरे दारात तीर्थी पडत आहेत. एक चिरा बुरुजाचा ढासळतोय. हेमंत मोरे नॉन स्ट्राईक एंडला सुस्थितीमध्ये आहेत, 12 धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण कुळे दाखल होईल. किरण कुळे 3रं यश संपादन केलेलं आहे आरोही शिवांश 11 लोणी संघानं. शिर्डी शहरामध्ये मागचे 6 दिवस आपण अद्भुत थरार बघितलेलं. प्रत्येक मॅच रंगते. राऊंड विकेट, यस, कनेक्शन नाही आहे. पुढे सरसावात लॉफ करायचा प्रयत्न होता, फसला. निर्धाव, फलकावरती धावा 21. 3 बाद 21. चांगलं राहिलं षटक संतोष मगरचा. 8 धावा केवळ या षटकामध्ये. 2 विकेट काढलेले आहेत संतोष मगरनं. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट, तर या षटकामध्ये 2 विकेट. महत्वाचे फलंदाज परतलेले आहेत. वाह, फटका उंच आणि कोणी क्षेत्ररक्षक नाही. एक टप्पा आतमध्ये, सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अत्यंत सुंदर, अत्यंत लाजवाब, चांगली बातमी. शेवटच्या चेंडूवरून 25 धावा, 3 गडी बाद. आर्या 11 नाशिक. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 25 धावा, 3 बाद. आर्या 11 नाशिक. आस्किंग रन रेट आता हळूहळू वाढायला लागलेला आहे. तो 17.75 वरती पोहोचलेला आहे. आणि आतापर्यंत धावा ज्या बनवलेल्या आहेत त्या 12.50च्या सरासरीनं. अजून यापेक्षा पुढे जायचे. कन्सिस्टन्सी. 6 षटकं. हवेमध्ये चेंडू जरो कॅच होईल. ड्रॉप. पॉइंटचा क्षेत्ररक्षक तिथे येऊ शकला नाही चेंडूच्या समोर. खरं तर तिथल्या क्षेत्ररक्षकाने अधिक चपळ राहणं गरजेचं आहे, स्टेडी राहणं गरजेचं आहे, थोडंसं वाकलेला असणं गरजेचं आहे. तो जर ताठ उभा राहिला तर तिथे कॅच पकडणं निश्चित कठीण होणार आहे. थोडासा गोंधळ उडाला. चेंडू कुठे गेला, गायब झाला की काय, की पाताळात गेला. अखेर सापडलाय त्याला. 26 धावा, 3 बाद 26. 1 धाव महत्वाची असेल पण धावा वेगात येणं जास्त गरजेचं आहे. पुढे सरसावत लॉंग ऑफला. वाह वाह वाह, काय सुंदर क्षेत्ररक्षण, अप्रतिम. एकच धाव, 3 धावा सेव्ड केलेल्या आहेत. या चेंडूवरती 3 धावा वाचवल्यात म्हणजे तुम्हाला अधिक 3 धावा बनवाव्या लागणार आहेत. विजयाचं अंतर थोडंसं लांब राहणार आहे. काय चेंडू अडवलाय त्याने, उंच उडी मारून पकडला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण, 27 धावात. आणि असं जर क्षेत्ररक्षण होतं ना, गोलंदाजाच्या अंगात 100 हत्तींचं बळ तयार होतं. या सुंदर चेंडू होता, गुड लेंथ वरती टाकलेला आहे. कनेक्शन मिळत नाहीये. लॉफ सरळ बॅटनं पंच करायचा प्रयत्न होता, तो फसला. अप्पर हँडचा वापर करण्याचा प्रयत्न केला.
पण ज्यावेळेस तुमची बॅकलिप मोठी असते त्यावेळेस पंच करण्यासाठी बॅट व्यवस्थित पटकन खाली येणं अपेक्षित आहे. चेंडू मात्र वेगात निघून गेला होता. 27 धावा आर्या 11 नाशिक. लेंथ बॉल परफेक्ट पायामध्ये खोचलेला चेंडू, पायाला चिरून जाणारा चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर, चौडा तोड गोलंदाजी. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव. अखिलेश सिंग वेगाचा बादशाह आहे हा अखिलेश सिंग, भन्नाट वेग आहे त्याच्याकडे. कमालीचा गोलंदाज. धावसंख्या असती 27. यास उंच आणि लांब सुद्धा 6 धावांची मोहर उमटेल. हेमंत मोरेचा फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 33 वरती 3. तिसरं षटक सुरू आहे. हे चांगलं षटक जाते. 5 चेंडू मध्ये 8 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत अखिलेश सिंगनं. डॉट डिलिव्हरीची संख्या मोठी आपल्याला बघितलं आपण. 2 चेंडू डॉट टाकलेत. 2 चेंडूवरती एकेरी धावा आलेल्या आहेत. एकूण 8 धावा या षटकामध्ये. फक्त अजून एक चेंडू टाकायचा अखिलेशला. पण आर्या 11 नाशिक संघाची कोंडी निश्चित झालेली आहे. हेमंत मोरेचा प्रयत्न आहे, मात्र हेमंत मोरे वगळता कोणी फलंदाज अजून धावांचं योगदान त्या वेगात देऊ शकलेला नाही. यस, डाव्या यष्टीवर टाकलेला चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक. 1 धाव. शेवटच्या चेंडूवर 9 धावा या षटकामधून. 3 षटकांचा खेळ संपला. 34 वर 3 आर्या 11 नाशिक. विजयाचं समीकरण 18 चेंडू 62. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 95 धावांचा हिमालय. आणि एवढा मोठा हिमालय आता फोडायचा आहे, पाहायचंय. 3 षटक शिल्लक आहेत. 62 धावा. 18 चेंडू 62 धावा. 62 इन 18 बॉल्स. डाव्या हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंडवरती हेमंत मोरे. किरण खुळे नॉन स्ट्राईक एंडवरती. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. संतोष मगर. धडाडणाऱ्या तोफा इथे, मात्र तोफखान्याला तितकं चोख प्रत्युत्तर. चौथा हेमंतचा खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लोकनियुक्त सरपंच सन्माननीय कैलासभाऊ कातोरे आणि त्यांच्या समवेत सन्मान्य काकाजी मते या अतिथींचं आगमन झालेलं आहे. आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. फुल टॉस वरती पुन्हा एकदा एक अत्यंत सुंदर आकर्षक षटकार. लागोपाठचे 2 षटकार हेमंत मोरेकडून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धावांचा हिमालय फोडायचा असेल, हिमालय ओलांडायचा असेल, हिमालय सर करायचा असेल तर तितक्याच ताकदीची फलंदाजी इथे गरजेचे आहेत. आणि हेमंत मोरे देतोय तेवढं योगदान देतोय. 50 अजून पाहिजे. 16 चेंडू 50. लक्ष दृष्टी क्षेपात आहे. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजन रायगडा. उजव्याच्या बाहेरचा चेंडू कव्हर्स मध्ये. गॅप सुंदर आहे. चेंडू जमिनीला चाटत घासत पुसत जाईल. 4 धावा. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार.
3 फलंदाज बाद झाले होते. हेमंत मोरेने या परिस्थितीत सुद्धा आपला निर्धार, आपली इच्छाशक्ती कायम ठेवलेली आहे. एखादा फरशी बसवणारा कारागीर ज्यावेळेस घरात काम करत असतो, फरशी त्याच्या हातातून फुटते, तिचे तुकडे तुकडे होतात. या सुजवाईच्या बाहेरचा चेंडू, इथे निश्चित कनेक्शन नाहीये, धावा मिळण्याची शक्यता देखील कमी. 50 धावा, 3 बाद 50 आर्या 11 नाशिक. चौथ्या षटकामध्ये कारागिराच्या हातातून ती फरशी पडते, फुटते, तिचे तुकडे होतात, परंतु कारागीर काय करतो, त्या तुकड्यांमधून सुंदर डिझाईन तयार करतो, नक्षीता तयार करतो. हेमंत मोरे असा कारागीर आहे. तुकडे पडल्यानंतर सुद्धा त्याच्यातून नक्षी करण्याची क्षमता त्याच्याकडे, कलाकुसर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. 50 धावा, 3 गडी बाद, 14 चेंडू 46. यस, अक्रॉस द बॅट, पंच करण्याचा प्रयत्न होता बॅकफुट वरून मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. 1 धाव हेमंत मोरेला. 51. चौथं षटक सुरू राहील. आर्या 11 नाशिक 51. विजयासाठी 13 चेंडू 45 धावा. किरण खुळेला साथ द्यावी लागेल हेमंत मोरेची. त्याच्याकडे निश्चित क्षमता आहे. 4 षटकार हेमंत मोरेच्या बॅटमधून, 5 षटकार आपण पाहिलेत, 1 चौकार देखील पाहिलाय. 14 चेंडूमध्ये तो 36 वरती पोहोचलेला आहे. त्यामुळे त्याला अधिकची जर साथ मिळाली, अधिकची स्ट्राईक मिळाली, तर हेमंत मोरे इथे चमत्कार घडवू शकतो. आणि क्रिकेटचा खेळ चमत्कारांचा, इथे चमत्कार रोज आहे. आपण म्हणतो ना, 5वीलाच पुजलेले चमत्कार क्रिकेटमध्ये. उजव्या बाहेर, बाहेर वाईड आहे, 1 अतिरिक्त धाव. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. 52 धावा, 3 गडी बाद आर्या 11 नाशिक. अशा धावा सुद्धा मोठा दिलासा देतात. सहा मिनिट 23 सेकंद राहिलेत. रिव्हर्स खेळायचंय आणि प्रयत्न फसलेला आहे. इथे काय घडतंय बघायचंय. पंचांनी तर चेंडू सोडून दिलेला आहे. पण डेड बॉल हा खूप महत्वाचा विषय असतो. विशेषतः शेवटचा जो चेंडू असतो ना षटकातला, तो चेंडू संपल्यानंतर बऱ्यापैकी पंच ओव्हर समाप्तीची घोषणा करतात. तिथे बॉल डेड होतो. आणि मग एका पंचांनी जरी घोषणा केली असेल आणि वेगळ्या दुसऱ्या बाजूला काही हालचाल झाली असेल, तरी त्याला काही किंमत नसते. 4 षटकं संपलेले, 52 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. रिटायर्ड आउट होईल फलंदाज. अजून एक धक्का बसेल, जिथे 4 विकेट. आता 52 वरती 4 विकेट, 2 षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडू, विजयासाठी 44 धावा. 12 चेंडू मध्ये 44. हेमंत मोरे एक मात्र अडथळा आहे आणि तो सातत्यानं टोचतोय, रक्त बंबाळ करतोय. हेमंत मोरे हा आरोही शिवांश 11 लोणी संघासाठी बाभळीचा काटा आहे, पण आर्या 11 नाशिकसाठी गुलाबाचं फुल आहे. फुलतोय तो, बहरतोय, सुगंध देतोय. पाहायचंय विजयाचा सुगंध तो इथे निर्माण करेल का. यस, लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज तिथे आहे अखिलेश सिंग. जागतिक कीर्तीचा गोलंदाज आहे अखिलेश सिंग. खुल्या गटातलं क्रिकेट भरपूर खेळलेला आहे, नामांकित संघाकडून खेळलेला आहे. प्रतीक पुणेमध्ये आपण अखिलेश सिंगला बघितलं असेल, मुंबईच्या ताकदवान संघामध्ये आपण अखिलेश सिंगला बघितलं असेल, ऑल इंडिया ओपन पूलमध्ये गुजरातच्या संघांमध्ये आपण अखिलेश सिंगला बघितलं असेल. एवढा मोठा खेळ आणि एवढा मोठा अनुभव, मोठ्या मॅचेसचा मोठा अनुभव घेऊन अखिलेश सिंग इथं आलेला आहे. त्यामुळे तो असा तुमच्या समोर लोटांगण नाही घेणार. तो लढणार आहे, तो भिडणार आहे आणि तो भिडतोय. फलकावरती धावा 53, 3 बाद 53. आर्या 11 नाशिक. 5वं षटक मैदानामध्ये सुरू. 37 नाबाद. 16 चेंडूमध्ये हेमंत मोरे. स्ट्राईक एंडवरती भूषण पाटील, मागच्या मॅचचा हिरो भूषण पाटील. खूप उशिरानं आला भूषण खरं तर. जो ओ हो वेग एवढा आहे, चेंडू दिसला पण नाही, सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन, 5 धावा मिळतील.
वाईड. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. चला, कारण मीमांसा करायची आवश्यकता नाहीये. तुमच्याकडे रेफरल आहे, DRS आहे, तुम्ही DRS घेऊ शकता आणि घेतलेला आहे. पंचांकडून DRS कॉल होते. वाईडचा निर्णय जो पंचांनी दिलेला आहे खेळाडूंना मान्य नाही आहे. ज्यावेळेस DRS नव्हता ना त्यावेळेस पंचांची अवस्थाही खूप खराब होती. मॅच संपल्यानंतर बऱ्याच वेळा हरलेला संघ पंचांवरती नाराज असायचा. पण DRS आल्यापासून या गोष्टी खूप कमी झालेल्या आहेत. यस, फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे, रेफरल सक्सेसफुल आहे. पंच आपला निर्णय मागे घेतील, पण 4 धावा मिळणार आहे. यस, फेअर डिलिव्हरी आणि फलकावरती धावा 4 नोंदल्या जातील. ॲज अ 22 57, 3 बाद 57. वाह वाह वाह, काय शॉट आहे, लॉफ्टेड ऑन, हवाई फायर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. योगायोगाची गोष्ट आहे, गोलंदाज नाशिकचा आहे, फलंदाज स्ट्राईक एंडला नाशिकचा आहे, नॉन स्ट्राईक एंडला पण नाशिकचाच आहे. 63 वरती 3. या साकूट टप्प्याचा चेंडू आहे. थोडासा परिवर्तन केलं, मागे घेतला टप्पा. भूषण पाटीलला थोडासा अवधी दिला, तो देखील या तयारीत असला पाहिजे. खरं तर फलंदाजाला समजलं पाहिजे की गोलंदाज पुढे कोणता चेंडू टाकणार आहे. वीरेंद्र सेहवागची एक मुलाखत तुम्ही ऐकली असेल. त्याने तेंडुलकर बद्दल सांगितलं होतं की तेंडुलकर जर म्हणाला ना की लेंथ येणार आहे, तो म्हणायचा लेंथच यायचा बॉल. फलकावरती धावा आहेत 63 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एवढा गोलंदाजाचा अभ्यास पाहिजे, त्यासाठी मानसशास्त्राचा पण अभ्यास पाहिजे की त्यानं हा बॉल इथे टाकलेला आहे तर पुढचा बॉल तो कुठे टाकील. तर 1 मिनिट केवळ शिल्लक आहे आणि मला वाटते 5 षटकं संपलेली आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन लागणार नाही. 63 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू 33 धावा. मॅच इज स्टील ऑन. 6 चेंडू 33. भूषण पाटील. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 63 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे 11 नाशिक संघाला. अजूनही हा संघ नाउमेद होणार नाही. 6 चेंडू 33 धावा. क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक वेळा आपण हा पराक्रम देखील बघितलेला आहे. त्यामुळे पाहायचे कस्ती तूफान से निकल सकते, आग बुझाकर फिर जल सकती, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है. किस्मत का खेल है क्रिकेट. गौरव शिंदे गोलंदाज, फलंदाज हेमंत मोरे ऑन स्ट्राइक. यस यस यस, खूपच पुढे खरं तर पडला होता पाय, मात्र बघितलं की आपण चुकीची गोलंदाजी कर. चेंडू टाकला नाही, टाकला असता तर डेफिनेटली एक अजून चेंडू टाकावा लागला असता जास्त. वाह वाह वाह, फटका शानदार, षटकार रुबाबदार. डावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 6व्या षटकातील पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून 5 मारायचे फक्त. 69 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 5 चेंडू 27. क्रिकेटचा खेळ आहे हा. खेळ असाच आहे, वेड लावतो, भल्या भल्यांना वेड लावतो, वेड करतो, वेड पळवतो. आज शिर्डीकरांची वेळ आहे. गोलंदाज
गौरव शिंदे फलंदाज, हेमंत मोरे 17 बॉल 43. हो हो हो, शॉर्ट ऑफ लेंथ मागे आपटला, शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता, मात्र काय डाव टाकला इथे गौरव शिंदेनं, परतवता आला नाही. हेमंत मोरेला आता कठीण परिस्थिती आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. हेमंत मोरे कामास येईल का? 43 वरती नाबाद, एकटा झुंजलेला आहे, एकटा लढलेला आहे. परत एकदा तिथेच फेकलाय हेमंत मोरे ऑन स्टँड. धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 3 चेंडू 21 धावा. छत्रपती शिवाजी राजे पन्हाळ्याच्या वेड्यातून बाहेर सुटू शकतात, आग्र्याचा वेढा तोडू शकतात, तर 3 चेंडू मध्ये 21 धावा हेमंत मोरे का बनवणार नाही. नाणेफेकीचा कौल यानंतर होणार आहे. आजची अंतिम मॅच. कल्याणी यादव, असलम कुरेशी 11 लोणी. संघनायक मंचावरती उपस्थित रहा. कल्याणी यादव, असलम कुरेशी 11 लोणी. संघनायकांना विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन थांबा. 2 षटकार आले 3 चेंडू मध्ये. 3 चेंडू 21 अशी मॅच आहे. क्रिकेटचे नियम सांगतात की जर बॉल प्लेइंग मध्ये असेल तर तुम्ही 6 नाही 7, 8, 10, 12, 100, 50, 2000, 4000, 5000 किती धावा काढू शकता. इथे 21 पाहिजेत फक्त. बाहेरची कळ. ओ ड्रॉप दी कॅच. जीवदान हेमंत मोरेला. 2 चेंडू 21. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. 2 चेंडू 21. 21 होतील नाही होतील माहित नाही. अर्धशतकासाठी अजून एका धावेची गरज आहे हेमंत मोरेला. जाता जाता मला वाटतं अर्धशतक तो पूर्ण करेल. 49 वरती नाबाद आहे, मात्र 21-20 चेंडू मध्येच खरं तर 49 कंप्लीट केलं होतं त्यांना. आता 21 चेंडू मध्ये 49 लढवाई आहे. मुरार बाजी आम्ही बघितला, बाजी प्रभू देशपांडे आम्ही बघितला, तानाजी मालुसरे आम्ही बघितला. हेमंत मोरे पराक्रमाचा एक नवा आविष्कार हेमंत मोरे. आणि याच बरोबर या सामन्यामध्ये विजय संपादन करत आरोही शिवांश 11 लोणी संघ पोहोचलेला आहे आजच्या क्वालिफायर मध्ये, अर्थातच नॉकआउट फेरीमध्ये. यानंतरचा बाद फेरीचा सामना, पुन्हा एकदा एलिमिनेटर मॅच, पुन्हा क्वालिफायर मॅच.